हॅलो गाईज, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट फार्मसीच्या वॅकन्सीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काय आहे वॅकन्सी ते पाहूया. तर ही वॅकन्सी आहे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनौ UP याची ही गव्हर्मेंट फार्मसिस्टची वॅकन्सी आहे. तर याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण चला माहिती घेऊया. तर पहा, इथं आपण थोडंसं स्क्रोल केलं तर 50 नंबरच्या कॉलममध्ये फार्मासिस्ट गव्हर्मेंट फार्मसिस्टची ही वॅकन्सी दिलेली आहे. याच्यामध्ये ग्रेड 2 लेवल 5ची ही फार्मासिस्ट पदाची ही भरती आहे. याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीला 18 वॅकन्सी, EWSला 3, OBCला 10 आणि SCला 7 अशा टोटल 38 फार्मासिस्टच्या वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे इसेन्शियल आणि डिझायरेबल. इसेन्शियलमध्ये दिलेलं आहे डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि शुड बी अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ फार्मसी ॲक्ट 1948 हे इसेन्शियल पाहिजे. आणि डिझायरेबलमध्ये डिग्री इन फार्मसी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर हे पहिलं. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण याचं ॲप्लिकेशन फीज पाहूया. तर ॲप्लिकेशन फीज ह्याची भरपूर जास्त आहे असं मला वाटतं आहे, कारण ॲप्लिकेशन फीज अनरिझर्व कॅटेगरी OBC आणि EWSला 2000 रुपये प्लस GST 360 म्हणजे 2360 रुपये ही याची ॲप्लिकेशन फी असणार आहे. SC STला 1200 आणि GST लावून 1416 रुपये ही एक ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर रिझर्वेशन याच्यामध्ये ST SC OBC हे सगळे त्या उत्तर प्रदेशच्या याच्यामधले ग्राह्य धरले जातील, पण जे अदर दॅन उत्तर प्रदेशच्या राज्यातील असेल त्यांना अनरिझर्व कॅटेगरीमध्ये ते बसवणार आहेत. याच्यामध्ये नंतर आपण पाहूया एलिजिबिलिटी पाहिली आपण. त्यानंतर एज लिमिट 18 वर्ष ते 40 वर्षाच्या मध्ये असणार आहे. SC ST OBCसाठी एज रिलॅक्शन दिलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर आपण पुढे स्क्रोल केल्यानंतर स्टेप फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ॲडमिट कार्ड त्यांची वेबसाईटवरती येईल असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट CRT. तर याची कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट बघू काय आहे, म्हणजे त्याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते आपण पाहूया. CRT विल हॅव ड्युरेशन 2 hours अँड विल बी 100 मार्क्स. 2 तासाची ही एक्झाम असणार आहे आणि 100 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये ही असणार आहेत क्वेश्चन नॉन टेक्निकल पोस्टसाठी. त्यानंतर 60 मार्कचे सब्जेक्ट रिलेटेड टू आपल्या पोस्टच्या रिलेटेड 60 मार्काचे क्वेश्चन असणार. नंतर 10 मार्काची जनरल इंग्लिश, 10 मार्काचे जनरल नॉलेज, 10 मार्काचं रिझनिंग आणि 10 मार्काचं मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. आणि एका क्वेश्चनला 1 मार्क आणि 1/3 अशी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 50% मिनिमम क्वालिफिकेशन आहे जनरल EWS आणि OBCला आणि 45% SC आणि STला. तर सिलेबस त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे. त्यानंतर रिझल्ट ते लावतील, ते त्यांनी काही डेट दिलेली नाही. ही झाली नोटीस. त्यानंतर ह्याचं महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या एक्झामपेक्षा ह्या एक्झामची जी फीज आहे ॲप्लिकेशन फीज ती भरमसाठ आहे. त्यामुळे बहुतेक जास्त विद्यार्थी ह्या पोस्टला अप्लाय करायला पुढे मागे बघतील. तरी पहा, यांनी तर पोस्टला कमी फीज ठेवायला पाहिजे होती, पण यांची खूप जास्त फीज आहे. तरी पहा, तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही याला ॲप्लिकेशन करू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.